हॅलो. वहिनी नमस्कार. गुळवणी. नाही मी ओळखलं. बँकेतनं आलो तो मला ते टिफिन पाहिजे होता जेवायला. कधी पाहिजे? तिथं येऊन जेवायला तुमची सोय कशी आहे? नाही जेवायला घरी नाही, टिफिनच घेऊन जायचं. कुठे घेऊन जाऊ? आता कुठं तुम्ही आता कुठे जेवणार तिथे? काय दर आहे ते? 30 रुपये डबा. महाग आहे. महाग आहे काय? मग बघा कुठं स्वस्त असेल. स्वस्त आहे? स्वस्त असेल तिथं घ्या म्हटलं. तुमच्या इथं आहे म्हटले ना स्वस्तच. कोण म्हटलं? मला त्या बँकेतल्याच माणसाने नंबर दिला. मग आमच्या बँकेत जो दर आहे ना. पुण्याहून बदली झाली आहे. हा. गुळवणी बर. नवीन जॉईन झाले. हा हा. मग 30 रुपयाला टिफिन आहे. महिन्याचं असलं तर 1100 रुपये. 1100 रुपये. एका वेळचे 11 रुपये. अहो एका वेळेचा नाही, महिन्याचा टिफिन घेतला तर काय काय येणार त्याच्यात? 2 भाज्या, आमटी, भात, वरण किंवा आमटी, लोणचं, 3 चपाती. मग तुमच्या इथं सोय झाली असती तर बरं झालं असतं. नाही हो, आमच्या इथं नाही, कुणालाच देत नाही आम्ही घरी जेवायला तर. फक्त दुपारचं जेवण नाही हो, घरी कुणालाच नाही तर. आता एवढे बँकेतले येतात तर कधी जेवायला कुणाला नाही. तुम्हाला देऊ काय? सोय नाही तुमच्या इथं? नाही आहे हो सोय. का बरं? अहो का बरं? कसं काय? हा? का बरं? आमचा प्रॉब्लेम आहे ना तो. काय प्रॉब्लेम आहे? हॅलो. आता फोन लावला होता, कट केला. होय होय. अहो महिन्याचे 900 रुपये होते ना? अहो तुम्हाला कुठे जर स्वस्त मिळत असेल ना तर तिथे घ्या तुम्ही. नाही मला सांगा, 30 रुपयाला 900 रुपये होतात ना? 30 रुपयाला डबा आहे ना? होय 30 रुपयाला डबा आहे. मग 30 दिवसाचे किती झाले? 30 दिवसात किती झाले? तुम्ही बँकेत सर्व्हिसला तुम्ही हिशोब करा की. कॅल्क्युलेटर आणला नाही. आणला नाही काय? अहो बर. 3 त्रिक 9, 9 वर 0 परत 1 0, 900 झाले की वहिनी. होय. मग मग 1100 कसं म्हणताय तुम्ही? 1100 सांगितलं की नाही दर आता वहिनी? अहो तुम्हाला मी महिन्याचा 2 टाइमचा रेट सांगितला. आम्हाला 2 टाइम कुठं हवाय खरं? मी एक नको काय? टाइम. मग एक तर तुम्ही 30 रुपये न्या डबा. अहो पण मला एक वेळचं म्हणजे एकदाच जेवायला नाही पाहिजे, महिन्यातलं रोज जेवायला लागणार नाही का? अहो महिन्यात एकदाच जेवा म्हणत नाही मी, 30 दिवस जेवा. अहो मी किती वाजेवाची मीटर होतो ना, तुम्ही फक्त दर सांगा तुमचा. गुळवणी बोलतोय वहिनी मला. गुळवणी बोलवा नाही, डायरेक्ट वेळा सांगताय गुळवणी बोलताय म्हणून सांगा ना. अहो मग जेवायचं तुम्हाला दर नीट सांगायला काय प्रॉब्लेम आहे अहो मला सांगा? तुम्हाला किती वेळा मी सांगितलं 30 रुपये टिफिन आहे म्हणून. अहो मग आहेच की, आम्ही काय नाही म्हणले का 30 रुपये आहे ते? मग? का तुम्हाला सांगितलं मी 30 रुपये देऊ नका म्हणून? अहो तुम्हीच म्हणाले स्वस्त आहे म्हणून. कुठं देऊ आता? सगळ्यांना बँकेत चेअरमन, व्हाईस चेअरमन, सगळे संचालक मंडळ माझ्याकडे डबा नेत. का बरं? का बरं? त्यांना विचारा का नेत आहे गुळवणींच्या. त्यांच्या घरात स्वयंपाक करत नाही? त्यांच्या घरात नाही येतोय का नाही, त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या अहो बायकांना त्यांचं विचारा. मला काय करायचंय? मग मला कशासाठी सांगताय त्यांचं? मग आता तुम्ही सांगाल तर तुम्हाला नको सांगायला काय? मला एक वेळचा डबा पाहिजे दुपारचा. तुम्ही 900 रुपये सांगायचे म्हणजे 1100 रुपये होय, सांगताय. आता सांगितलं हो तुम्ही. आता एकसारखं बडबडाले. मला कॅल्क्युलेशन करायला मी शिकलेली नाही ना, त्यामुळे मला हिशोब येत. काय शिकला नाही? काय शिकला नाही? आमच्या आई बाबा शिकवलं नाही. अहो वहिनी मी गुळवणी बोलतोय, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला एक वेळ डबा द्यायला? अहो गुळवणी बोला नाही तर आणि कोणतं बोला. एक मला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला डबा पाहिजे ना, तुम्ही माझी येऊन घेऊन बदली जा. झाली माझी पुण्याहून. अहो, या पुण्यावर शहरात या सिटीत मी नवीन आहे. बरं का शिंदे साहेब, आपण म्हणतो सत्याचा विजय होतो, सत्याचा विजय होतो, पण पैसे असेल तर सत्याचा विजय होतो. बरोबर आहे. नाही तर काय तुमचा सत्याचा विजय, सत्याचा विजय होतो का शिंदे साहेब? नाही नाही. ते म्हणून राहील तुम्हाला मी. लोक लाजा काजा नका व्हायना, पैसे टेबला घालून घेत होते. हो आता आहे का आता लोक टेबला बसू घेऊ राहिले पैसे ना. पैसे. हो. बरं का, माझ्या स्वतःच्या पोराला बीडीएसएम करायचं होतं. बीडीएसएम शिंदे साहेब, मास्टर बीडीएस दाताचा डॉक्टर. अच्छा बीडीएस. तेच ते शिंदे साहेब. त्याला म्हणलं तू आता दाताचा काय दाताचा डॉक्टर होतो. हो शिवी परत. म्हणजे पैसेवाल्याचे पोरं डॉक्टरला आणि गरीबाचे पोरं कुठे ट्रॅक्टरला, अशी गंमत नाही ना शिंदे साहेब? हो, बरोबर. नाही.